संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्त निवास वास्तुशिल्प भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडत आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेतृत्व आदरणीय छगनजी भुजबळ साहेब, राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय रामजी शिंदे, आदरणीय योगेशजी टियेकर, आदरणीय रामजी सातपुते, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम पार पडतोय ते आदरणीय केशव महाराज उकळीकर, आदरणीय रखमाजी महाराज नवले, सावता महाराज वसेकर व सर्व महंत महाराज वंशज मंडळी, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी व माझे बांधवांनो, सर्वप्रथम गेले अनेक दिवसापासून ज्या गोष्टीसाठी प्रयत्न सुरू होता ते म्हणजे भक्त परिवार मेळावा आयोजित करत असताना या ठिकाणी वास्तव्यास आलेल्या भक्ताला राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी आणि खऱ्या अर्थानं आरणचा विकास व्हावा। आज हे सर्व स्वप्न साक्षात उतरताना दिसतंय, याचा माझ्यासारख्या सावित्रीच्या लेकीला अभिमान वाटतो। संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेस असे आनंदाचे क्षण सत्यात उतरत असताना माझ्याबरोबर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना मला जाणवतोय। गेली 45 वर्षाचं संत सावता महाराजांचं इथलं वास्तव्य खऱ्या अर्थानं कर्म आणि कर्तव्य हीच ईश्वर सेवा मानत आपल्या सेवेमध्ये दंग असताना हीच आपली ईश्वर सेवा हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा सावता महाराजांचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला संदेश देणारा आहे। पंढरीच्या विठुरायाला परमदैवत मानत असताना कधी पंढरपूरला जायची गरज संत सावतामारी महाराजांना पडली नाही, पण पंढरीचा विठुराया मात्र साक्षात या ठिकाणी येऊन महाराजांना दर्शन देतो आणि ही ईश्वर सेवा किती मोठी आहे, भक्ती किती मोठी आहे, कर्म किती मोठं आहे, कर्तव्य किती मोठं आहे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या कृतीतून दिसून येतं। कर्मे शुभ असावा असं जे कर्मयोगी म्हणतात, खऱ्या अर्थानं चांगल्या कर्मातूनच ईश्वराला बजावे ही त्यांची वृत्ती होती आणि म्हणून हाच विचार महाराष्ट्रातला हा माळी समाज त्याच्या कर्तव्यातून दाखवून देतो। राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, मला आपल्या समोर सांगायला आनंद वाटेल। महाराष्ट्राचं चांद्रयान, देशाचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं, पण हे चांद्रयान यशस्वी करत असताना सर्वाधिक सहभाग त्याच्यामध्ये जो होता तो महिला भगिनींचा होता आणि माझ्या या महिला भगिनींना त्यांच्या आयुष्याच्या अज्ञानाने अंधारलेल्या वाट्या ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून जर कोणी दिले असेल तर ते माझ्या सावित्रीबाईंनी दिल्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा विचार, ही प्रगती ही सावित्रीबाईमुळे या राज्याची, राष्ट्राची, देशाची होती। पुण्यामध्ये उभं राहत असलेलं हे सावित्रीबाईंचं स्मारक केवळ महाराष्ट्रालाच नाही, केवळ देशालाच नाही तर जगाला एक दीपस्तंभ म्हणून उभं राहत ज्ञान देईल, एक प्रकाश देईल, याचा आम्हाला अभिमान वाटतो। 150 पावणे 200 वर्षापूर्वी सावित्रीबाईंवरती टीका होत होती, शेणा मातीचे गोळे फेकले जात होते, आमच्या माऊलींनी ते सहन केलं। एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माझ्या या सावित्रीच्या लेकी शिकल्या तर पुढे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचतील, स्वतःचा हक्क आणि अधिकार ओळखतील आणि या आयुष्याच्या वाटेमध्ये संघर्ष करत असताना ताठमानेने उभे राहतील। आज आम्ही ती विचारधारा आत्मसात करतो, समाजामध्ये जगतो। पण आदरणीय फडणवीस साहेब, मला विनंती करायची, आज ही महाराष्ट्रामध्ये जर माझ्या या महिला भगिनींवरती कोणी शेणा मातीचे गोळे नाहीत,
पण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, असा कुठे छळ करत असेल तर आपण त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि हा संदेश समाजामध्ये द्यावा। तर आज ही माझ्या सावित्री जिजाऊच्या लेकी ताठ मानेने समाजामध्ये जगू शकतील, सक्षमपणे उभे राहतील। आज या ठिकाणी इतका चांगला सोहळा पार पडतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आपण भक्तगण उपस्थित राहिलात। आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय भुजबळ साहेब यांना ऐकायचंय, मला देखील ती उत्सुकता आहे। या ठिकाणी मी थांबते। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। धन्यवाद ताई, आपण खऱ्या अर्थाने सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। यानंतर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण अगदी 3 मिनिटांमध्ये आपलं भाषण करायचं आहे। यानंतर मी विनंती करतोय महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने लाडके आमदार योगेश